येथे मी अर्धा कप रवा घेतलेला आहे। हा रवा आपण आता बाउलमध्ये घालून घेऊया। येथे मी बारीक रवा घेतलेला आहे। याला चिरोटी रवा असेही म्हणतात। तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही मोठा रवा मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता। आता येथे मी एक मोठा चमचा बेसन पीठ घेतलेला आहे। हा पोहे खाण्याचा चमचा आहे। आता येथे छोट्या चमच्याने चवीपुरतं मीठ घालूया। मीठ आणि बेसन पीठ व्यवस्थित रव्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत। येथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या घालत आहे। कोथिंबीर घालूया। आता इथे मी कांद्याच्या जागेवरती कांद्याची पात अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेली आहे, ती घालत आहे। तुम्ही कांदाही घालू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे कांद्याची पात। आता इथे मी अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालत आहे। हे सर्व साहित्य घालून झाले की आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाले की आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। येथे आपल्याला अगोदर अर्धा कपच पाणी घालायचं आहे। पाणी घालून झाले की पुन्हा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यातल्या सर्व गाठी आपल्याला अशा प्रकारे मोडून काढायच्या आहेत। मिक्स करून झालेलं आहे। आता इथे मी आणखीन अर्धा कप पाणी घालत आहे। येथे मी अर्धा कप रव्यासाठी 1 कप पाणी घातलेलं आहे। एकदम परफेक्ट असे इथे मी पाण्याचं प्रमाण घातलेलं आहे। आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे। अशा प्रकारचे बॅटर असलं पाहिजे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून हे बॅटर 10 मिनिटांसाठी असेच भिजत ठेवणार आहोत। आता येथे 10 मिनिट झालेले आहेत। झाकण काढून आपण बॅटर व्यवस्थित हलवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला ते चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगोदरच्या बॅटरपेक्षा इथे बॅटर थोडंसं फुगलेलं आहे, थोडं घट्ट झालेलं आहे। आता इथे मी थोडासा बेकिंग सोडा घालत आहे। बेकिंग सोडा ऑप्शनल आहे। आता त्याच्यावरती 1 लिंबाचा रस घेतलेला आहे, तो घालत आहे। आता आपण बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे चमच्याने तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झालेलं आहे। आता याचे आपण डोसे बनवायला सुरुवात करणार आहोत। याला तुम्ही डोसा म्हणू शकता किंवा उत्तप्पा असेही म्हणू शकता। तवा इथे मी गरम करून घेतलेला आहे। त्याच्यावरती थोडंसं तेल घालूया। तेल घालून झाले की त्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे थोडासा। पाण्याचा शिंतोडा दिल्यामुळे तव्यावरती तेल व्यवस्थित पसरलं जातं। आता आपण हे आणखीन उलटण्याने थोडंसं पसरून घेऊया। आता डोशाचे बॅटर आपण तव्यावरती घालून घेऊया। येथे मी 1 पळी बॅटर घातलेलं आहे। आता आपण हे बॅटर अशा प्रकारे पळीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। येथे तुम्हाला छोटा किंवा मोठा जसा डोसा आवडतो तसा तुम्ही बनवू शकता। डोसा पसरून झालेला आहे। त्याच्यावरती थोडंसं तेल घालूया। हा डोसा आपण मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। डोसा आपण खालच्या बाजूने उलटवून घेऊया। डोसा छान भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता दुसऱ्या बाजूनेही डोसा आपण भाजून घ्यायचा आहे। डोसा आपण उलटून घेऊया दुसऱ्या बाजूनेही। डोसा दोन्ही बाजूने छान भाजलेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असा डोसा इथे आपला तयार झालेला आहे। आता आपण तो प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आणखीन एक डोसा मी तुम्हाला झटपट अशा प्रकारे बनवून दाखवणार आहे। अगदी पहिला भाजला आहे तसाच आपण हाही डोसा भाजून घेणार आहोत। थोडंसं तेल सोडून घेऊया आणि डोसा उलटून घेऊया। डोसा छान भाजलेला आहे। दोन्ही बाजूने डोसा भाजून घ्यायचा आहे। डोसा इथे दोन्ही बाजूने भाजून झालेला आहे। हाही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। येथे मी 3 डोसे तयार करून घेतलेले आहेत। एवढ्या बॅटरमध्ये अंदाजे 5 डोसे तयार होतात। येथे मी शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तो सर्व करत आहे। तुम्हाला जी चटणी आवडते त्याच्यावर तुम्ही खाऊ शकता। आता याच्यातला एक डोसा मी तुम्हाला उचलून दाखवते। किती छान भाजलेला आहे ते बघा। किती मऊ लुसलुशीत झालेला आहे तोही बघा। मस्त असा कांद्याची पात घालून केलेला डोसा तुम्हाला आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा। खूप खायला टेस्टी लागतो आणि मुलांनाही खूप आवडेल। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू।